डंकी जो की शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी यांचा अपकमिंग मूवी आहे, त्याचा ट्रेलर सकाळी 10 वाजता जाहीर प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता चित्रपटाचा ट्रेलर रिव्ह्यू जर करायला गेलं तर सर्वांना एकच माहिती आहे की राजकुमार हिरानी यांचा एकही आतापर्यंत चित्रपट जो आहे तो फ्लॉप गेलेला नाही आणि त्यासोबत शाहरुख खान यांचा देखील हा या वर्षामधील तिसरा चित्रपट आहे. तर तो नक्कीच सुपरहिट होणार आहे, कारण की अगोदरचे दोनही चित्रपट खूप चांगल्या प्रकारे जे आहे ते चाललेले आहेत आणि त्यासोबत परत राजकुमार हिरानी यांची देखील साथ आहे. या चित्रपटाची स्टोरी लाईन तर सर्वांना अगोदर समजलेलीच आहे की एक मित्र असतो, ज्याला जे आहे मित्र असतं त्यांना लंडनला जायचं असतं, परंतु ते जाऊ शकत नाही आणि त्यापैकी एक एक्सपायर देखील होतं. त्यानंतर शाहरुख खान कशा प्रकारची धडपड करून लंडनला नेतात सर्वांना, ही स्टोरी लाईन आपल्याला चित्रपटामध्ये पाहू शकतो. ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर ट्रेलर खूप प्रॉमिसिंग दिसत आहे, परंतु एकच की चित्रपटाचे गाणे अगोदर रिलीज केले होते, त्यामुळं आपल्याला जो आहे आता चित्रपटाच्या ट्रेलरमधील जे गाणे आहेत तेवढे काही नवीन काही वाटले नाही. सहसा कसं केलं जातं की चित्रपट जो आहे त्याचे ट्रेलर रिलीज केले जाते, त्यानंतर थोडेफार गाणे जे आहे आपण मला तरी वाटतं की रिलीज केल्यानंतर थोडेफार आणखी चांगलं वाटतं की चित्रपटामधील गाणे कोणते आहेत कोणते नाही. परंतु नक्कीच चित्रपटाचा ट्रेलर जे आहे ओव्हरऑल मला चांगला वाटला, कारण की राजकुमार हिरानी यांची फिल्म आहे, त्यांच्या की अगोदरच्या मी सर्व बघितलेल्या फिल्म्स ज्या आहेत टॉप नॉच होत्या, त्यामुळे नक्कीच आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतो की त्यांचा मूव्ही चांगलाच असेल म्हणून. आणि परत त्यासोबत शाहरुख खान यांनी देखील आपण त्याचं फिल्म सिलेक्शन बघितलंच यावर्षी की किती चांगल्या लेवलवरती ते करत आहेत म्हणून. तर ओव्हरऑल ट्रेलर तर मला बऱ्यापैकी चांगला वाटला. एक छान वेल मेड ट्रेलर आपण म्हणू शकतो दिसत आहे. तर तुम्हाला डंकी या मूव्हीचा ट्रेलर कसा वाटला नक्की मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.